नारायण बागुल. आता आपल्या कोपरगावच्या नगर परिषदेच्या निवडणुका लागल्यात. काय वाटतं तुम्हाला, कोणाचं वर्चस्व आहे इकडे? अजून तर काही रंगत दिसत नाहीये. रंगत दिसल्यावर मग सांगता येईल कोणाचं आहे वर्चस्व आहे. अजून सगळे थोडक्यात पण एक इकडचं तीन ज्या पक्ष आहे ते मातंबर पक्ष असल्यामुळं सुरसपानामध्ये ते काय सांगता येणार नाही. पण एक इकडचा सामान्य नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं, कोण निवडून आलं पाहिजे? माझ्या मते तर बीजेपी आलं पाहिजे. म्हणजे युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं, असं विवेक कोल्हे त्यांच्या माध्यमातून बीजेपी आलं पाहिजे. कारण की बीजेपीची सध्या देशाला गरज आहे, तर बीजेपी आलं पाहिजे. देशात तर बीजेपी आता ऑलरेडी आहे. नाही, पण स्थानिक लेवलला जर बीजेपी असला तर वरच्या लेवलला होऊ शकतं ना. मग बीजेपीच्या माध्यमातून जे इकडे युवा नेतृत्व दिसतं, विवेक भाऊ कोल्हे, त्यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे? विवेक कोल्हे व्यवस्थित आहे, तसं काही नाही. ते नेतृत्व एकदम चांगलं आहे आणि पहिल्यापासून तालुक्यावर त्यांचं जरब पण आहे. मग तुम्हाला काय वाटतं, इकडचा जर विकास करायचा असेल तर कोणाचा नगराध्यक्ष बसला पाहिजे? आता नगराध्यक्षाचं असं आहे की मातंबर असल्यामुळं प्रबल नेतृत्व आहे काहींचं जुने. त्यांचं कसं चालतं, नगराध्यक्ष नवीन आहे तर नवीन नगराध्यक्षाला थोडासा हे करावं लागेल, त्याला बरंच प्रचार जास्त ताणून धरावं लागेल त्यांना. नेत्यांनी वरचे ज्यांचे नेते म्हणणं आहे की बीजेपीचं या ठिकाणी नेतृत्व येणं गरजेचं आहे. पण मग त्या नेत्यांनी ढील नाही दिली पाहिजे. त्या नेत्यांनी एकजुटीने काम केलं पाहिजे, तेव्हा बीजेपीचा नगरसेवक निवडून येऊ शकतो. असं त्यांनी आपल्याकडे आला तो त्याच्याकडे गेला, ते जर गाफील जर राहिले तर मग असं गाफील न राहता कोण कुठे जातो, कोण कसा आहे याच्यावर करायचा. आणि ज्याच्यावर विश्वास टाकतोय तो विश्वास आहे का नाही, त्या विश्वासाने त्याच्या संघ व्यवहार केला पाहिजे त्यांनी. बरोबर. म्हणजे तो आज तुमच्या मध्ये आला तर तुमचीच बात जाऊन दुसरीकडे फोडली असं नकोय. बरोबर. काय वाटतं तुम्हाला, कोणाचं राजकीय वर्चस्व दिसून येतंय? कोल्हेंचं राजकीय वर्चस्व दिसून येतं का? कारण व त्याच्या मागचं काय काम आहे त्यांचं, कामं करतात. आणि कोल्हे म्हणजे आता सध्या इकडे जर आपण बघितलं तर एक युवा नेतृत्व दिसतं. मग काय वाटतं, कसं नेतृत्व कसं आहे त्यांचं? चांगलं नेतृत्व आहे. म्हणजे जर नगर परिषदेची जर धुरा त्यांच्या हातात भेटली तर काम करतील का? करतील. काय वाटतं, या कॉन्फिडन्सने का सांगू शकता तुम्ही एवढं? आता अनुभवावरून सांगू शकतो असं की आहे, चांगलं काम आहे त्यांचं, चांगले आहे. संधान पण चांगलं उमेदवार आहे. काय त्यांच्या नेतृत्वाबद्दल काय बोलाल? एक म्हणजे सामान्य नागरिक म्हणून तुम्हाला त्यांचं नेतृत्व कसं वाटतं? कोणाचं? कोल्हेंचं. कप्पा संधान कोल्हे चांगलेच आहे ना, नवीन माणूस आहे आता आणि विजन आहे, त्यामुळे काय. आणि जर त्यांच्या हातात जर सत्ता मिळेल तर याचा विकास करू शकतील 100%. पर्यंत मी कोल्हे साहेबांचा आजपर्यंत सपोर्ट 35 वर्षापासून 40 वर्ष आमच्या घरचं संबंध आहे. तर त्यांनी आमच्यासाठी आणि गोरगरिबांसाठी भरपूर काम केलेलं आहे. आणि विवेक भाईंना आम्हाला सपोर्ट देणे, कारण त्यांना सत्ता नव्हती. आज 5 पंचवार्षिकला त्यांनी माघार घेतली होती का BJPने त्यांना सांगितलं का तुम्ही थांबून घ्या, आशुतोष दादांना तिकीट द्या. त्यांनी थांबून घेतलं होतं, तरी पण आम्ही त्यांना सपोर्ट केला का भाऊ थांबून घ्या. आम्ही त्यांना आवर्जून उपस्थिती आहे. आणि त्याच्यानंतर आज पराग संधान उभे आहे नगराध्यक्षाला, ते त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांना उभं करणार आहे. आणि पराग संधान माणूस एकदम यंग आहे आणि माणूस काम करणार आहे. त्यांना नगराध्यक्षाला आपण सपोर्ट करण्याला तयार आहे. म्हणजे नगराध्यक्षाला नगरपालिका 100% त्यांचं निवडून यायची परिस्थिती आहे. त्यांनी काम केलं का नाही केलं, कारण सत्ता नव्हती इतक्या वर्ष. आता सत्ता भेटली तर ते काम करणार 100%, हे आम्हाला खात्री. आमच्या घरचे संबंध आहे आणि आमचा वैयक्तिक संबंध आहे. त्यांना सांगतो का बाबा पराग संधान आणि कोल्हे फॅमिली, विवेक भैया एकदम एक नंबर आहे. विवेक भैया उभे राहणार आणि विवेक भैया काम करणार. नमस्कार दादा, नाव काय तुमचं? साई नरोडे. अच्छा, किती वर्षापासून व्यवसाय आहे तुमचा इकडे? मी जवळजवळ 10 वर्षापासून करतोय. अच्छा, मग मला सांगा, इतक्या वर्षात तुम्ही कोपरगाव पाहताय, काय आहे कोपरगावचं चित्र? कोपरगावात गेल्या 10 वर्षापासून काहीच सुधारणा नाही, काही नाही, सगळं काही नाही.
जसं की काय सुधारणा व्हायला हव्या? रस्त्यांवर धूळ आहे, रस्ते दरवर्षी होतात ते, परत दुसऱ्या वर्षी ते खड्डे पडतात. बरं बरं. मग मला सांगा 9 वर्षात आता निवडणुकाच नाही झाल्या नगर परिषदेच्या, यात विकास झाला नाही असं तुम्ही म्हणताय, काय कारण असू शकतं? काय स्थानिक फक्त बोर्डबाजी झालेली रस्त्यावर, म्हणजे ॲक्च्युअल विकास नाही, फक्त तो बॅनरवरच आहे बरं असं आहे. असं. मग मला सांगा आता पण पुन्हा एकदा 9 वर्षानंतर निवडणुका लागल्या आहेत आणि या निवडणुकांमध्ये सगळ्याच पक्षाचे उमेदवार सुद्धा आहेत आणि प्रचार सुद्धा सुरू झालाय, कार्यकर्ते फिरतायत, उमेदवार फिरतायत, तर यात काय वाटतं कोण बाजी मारतंय, काय हवं आहे? तशी आता ही लढत चुरशीचीच आहे, पण यात BJPचे संधान साहेब आहे, त्यांचा 100% यात विजय होणार. असं वाटतं 100. का बरं इतका का विश्वास आहे? कारण की त्यांच्याकडे एक व्हिजन आहे, ते कोपरगावसाठी काम करू शकतात. समोर तसा तुल्यबळ उमेदवार नाही आहे, जे त्यांच्याकडे काही व्हिजन नाही, काय नाही. हे यांच्याकडे कसं आहे, अच्छा पुढं भविष्यात काम करण्याची त्यांची ती ताकद आहे. अच्छा. असं. म्हणजे नगराध्यक्ष पदाचा चेहरा म्हणून तुम्ही पाहताय? हो 100%. ठीक आहे. मग मला सांगा याच्यासोबतच कुठल्या पक्षाची हवा कोपरगावात दिसते? सध्या तरी BJPचं वातावरण चांगलं आहे. आणि नेतृत्व? नेतृत्व विखे भाईंचं तर सर्वमान्य नेतृत्व आहे ते. अच्छा, का बरं त्यांचं नाव सगळ्यांच्या तोंडी आहे, काय आहे हे कारण, पार्श्वभूमी काय आहे कामाची? ते युवा नेतृत्व आहे, बरं. त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि त्यांची कामाची पद्धत ही सगळ्यांना आकर्षित करते. आकर्षित. हो 100%. नक्कीच नक्कीच. तर आणखी एक दादा आहेत आपल्यासोबत. नमस्कार दादा, नाव काय आहे तुमचं? वैभव कुलकर्णी. अच्छा, इथलेच आहे तुम्ही? हो इथलेच. अच्छा, काय म्हणता इतक्या दिवसात तुम्ही कोपरगाव पाहताय, काय परिस्थिती आहे विकासाची? कोपरगावात विकी भाईयाशिवाय पर्याय नाही. विकी भाई अशी का बरं असं का? तरुण चार आहे, हा. पुढं आमदार नाही, खासदार नाही, काही नाही, पण कामाचं विजन आहे. अच्छा रात्री बेरात्री लोकांसाठी हजर आहे. बरं. काम चांगलं आहे भाईयाचं. अच्छा, म्हणजे रात्री बेरात्री त्यांनी तुमच्या मदतीला धावून आणणारं असं नेतृत्व म्हणताय तुम्ही, हो. बरोबर? मग मला सांगा यावेळी निवडणुकीत सगळ्याच पक्षांनी अगदी ताकद लावली, चुरशीची लढत होणार आहे, काय वाटतं कुणीकडे झुकतंय पारडं? BJPकडेच बीजेपी? हो. आणि नगराध्यक्ष पदाचा चेहरा म्हणून कुणाला? पराग संधान साहेब. पराग संधान. नक्कीच नक्कीच. हे काही आपण आणखी काही लोकांशी चर्चा करणार आहोत. नमस्कार दादा, नाव काय? नमस्कार, सुनील कदम. अच्छा, इथलेच आहे तुम्ही? नाही, आम्ही खेड्यावरच आहे, कुंभारी गावचं. अच्छा, पण 10 किलोमीटर, पण कोपरगावमध्ये का या दररोज येणं असतं. अच्छा, म्हणजे इथं संबंध येतो. तर मग मला सांगा कोपरगाव इतक्या वर्षांपासून पाहताय, काय परिस्थिती आहे? कोपरगावमध्ये धूळ जास्त आहे मग ताई. बरं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे का, जर आम्ही कुंभारीहून किंवा बाहेरून कुठल्याही बी इथं तालुक्याची बाजारपेठ असल्यामुळे कोपरगावला नेहमीच महिलांचं सर्वांचं येणं जाणं असतं. तर साधं या 9-10 वर्षात एक टॉयलेटसुद्धा बांधलं नाही नगरपालिकेने. म्हणजे स्टँडवर एक टॉयलेट आहे, तेवढंच एक टॉयलेट 10 रुपये 5 रुपये घेऊन ते हे करतंय. तर का बांधलं नाही नगरपालिकेने? एक सुद्धा टॉयलेट बांधलं नाही. आणि रोड झाला की लगेच खाणला का लगेच परत त्याचे पाईपलाईन करतात. काय कारण आहे वाटतं या 9-10 वर्षात नियोजन नाही. आता हे 3-4 कोणाची चूक वाटते यात? आता यात आमदारच आहे. आमदार आणि जो नगराध्यक्ष होते त्यांनी ते 5 वर्ष त्यांच्या त्या कार्यकाळात किमान ते तालुक्यात असतात, तर त्याला 10-5 टॉयलेटचे तरी महत्त्वाचा मुद्दा आहे तो. काही तर शहराच्या ठिकाणी टॉयलेट होणं गरजेचं आहे. बरोबर आहे. मग आता या सगळ्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा निवडणूक आली आहे, सगळ्याच पक्षाचे उमेदवार आहेत आणि चुरशीची लढत होणार आहे, तर या अपेक्षा पूर्ण होतील असं तुम्हाला कुणाकडून वाटतं? अपेक्षा आता जे कॅन्डिडेट उभे आहे त्यांनी ती तयारी ठेवली पाहिजे ना अपेक्षा पूर्ण करायची. अच्छा. तर आता ते 4-5 उमेदवार आहे. त्यातला कुणावर विश्वास आहे की अपेक्षा यांच्याकडून आता होतील? सध्या आता आम्ही इथं बघतोय तर संधान साहेबांची हवा जरा जास्त वाटते. म्हणजे कोपरगावात हवा कुणाची वाटते? परागजी संधान साहेब आहे ना, त्यांची हवा जरा पराग संधान त्यांची हवा जरा जास्त वाटते. आणि म्हणजे कोपरगावात हवा पराग संधान आणि नगराध्यक्ष पदाचा चेहरा म्हणून संधान साहेब आहे. हो.